फार लाजिरवाणी बाब आहे। भुसावळ शहरातल्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न बिकट परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आणि या प्रश्नाला भुसावळकरांना तोंड द्यावं लागत आहे। सत्ताधाऱ्यांना नाही, इथल्या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे। तुम्ही जर पाण्याचा या ठिकाणी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांचे इतर सहकारी पक्ष जातीपातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली लोकांची माती भडकवून ज्या पद्धतीनं सत्तेत आले आणि ज्या पाण्याला आपण धर्म मानतो त्या धर्मालाच पाण्यामध्ये बुडवून या ठिकाणी जर पाण्याची एवढी तीव्र टंचाई असेल तर ही लाजिरवाणी बाब आहे। एक भुसावळकर नागरिक म्हणून या गोष्टीचं आम्हाला सर्वांना अतीव दुःख होतं आहे की पाण्यासाठी आम्हाला अशा पद्धतीनं जर रस्त्यावर उतरावं लागत असेल आणि आमच्या मायमावल्यांना देखील पाण्यासाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर इथल्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या खुर्च्या खाली कराव्यात। प्रशासनामध्ये आणि सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर मोठमोठ्या गप्पा करणारे आणि मोठमोठ्या योजनांची या ठिकाणी लोकांच्या समोर त्याचं प्रदर्शन करणारे सत्ताधारी नेमकं या घोटभर पाणी या पिण्यासाठी आम्हाला जर स्वच्छ पाणी देऊ शकत नसतील तर हे त्यांचं सर्वात मोठं अपयश आहे आणि आमचं दुर्दैव आहे की आम्हाला रस्त्यावर पाण्यासाठी उतरावं लागतं आहे। या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही नगरपालिका प्रशासन आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारतोय की ज्या तथाकथित अमृत योजनेच्या नावाखाली तुम्ही करोडो रुपये या ठिकाणी आणले, मंजूर करून आणले, त्याचा नको तेवढा मोठा गवगवा तुम्ही त्या ठिकाणी केला, परंतु प्रत्यक्षात तुमची अमृत योजना ही पूर्णपणे कोलमडलेली आहे, पूर्णपणे सपशेल फोल ठरलेली आहे। त्या अमृत योजनेच्या पैशांचं काय झालं याचंही उत्तर आज या मोर्चाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला आम्हाला द्यावं लागेल। मंत्री महोदयांनी जिल्ह्याचं अपडेट घ्यावं, फक्त नाशिकचं अपडेट घेऊ नये, कारण गेल्याच 4 दिवसापूर्वी हतनूर जलसाठा जो की भुसावळ आणि रावेर या पूर्ण रावेर विधानसभा क्षेत्रातल्या लोकसभा क्षेत्रातल्या बहुतांशी ठिकाणी पाणी पुरवठा करतो, त्याचे 8 दरवाजे परवा उघडण्यात आले होते। तापी नदीला अद्यापही पाहिलं तर खळखळून पाणी वाहत होतं। जलसाठा नाहीये या पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण जलसंधारणाच्या योजनांमध्ये कमी पडलात का? मंत्री महोदयांना म्हणा, पाणी पुरवठा विभाग तुमच्याकडे, ग्रामपंचायत विभाग तुमच्याकडे, अहो सरकार तुमच्याकडे, मग अल निनोचं कारण दाखवून तुम्ही स्वतःला आलबेल करून घेत आहात का? मग नागरिकांच्या आरोग्याचं काय?